रामकृष्ण हरी. विठुमाऊली टूर्स या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यावरती व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशा प्रकारे सर्वांचा सपोर्ट असू द्या. तर आज आपल्या यात्रेचा दुसरा दिवस होता. आपण ज्या वेळेला उज्जैनमध्ये पोहोचलो होतो आणि याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की त्या व्हिडिओमध्ये आपण मंगलनाथाचं दर्शन केलं होतं. मंगलनाथ मंदिरामध्ये दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण तिथून निघालो. सर्वजणांनी आवरलं, सर्वजण निघालोत आणि निघाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो होतो संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये. त्या ठिकाणचं वातावरण तुम्ही पाहू शकता. एकदम हिरवळ असं वातावरण आहे आणि खूप छान प्रकारे त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण होतं. संदीपानी ऋषी हे कोण होते, यांचं चरित्र काय आहे, यांचं महात्म्य काय आहे, हे आपल्या यात्रेमध्ये जेवढे व्यक्ती आले होते तेवढ्यांपैकी बऱ्याच जणांना माहिती नव्हतं आणि ते आपण समजून सर्वांना सांगितलेलं आहे. नेमकं संदीपानी ऋषी हे कोण होते तर पहा, भगवान श्रीकृष्णाचे गुरुवरी, भगवान श्रीकृष्ण ज्यांच्याकडे विद्या शिकली ते संदीपानी ऋषी होते. त्यांचे गुरुवरी संदीपानी ऋषी होते, ज्यांच्याकडे भगवान श्रीकृष्णानं आणि त्यांचे परममित्र सुदामा या दोघांनी आणि तसेच बलराम भैया या सर्वांनी संदीपान ऋषी यांच्याकडे ज्ञान ग्रहण केलं, त्यांच्याकडे विद्या ग्रहण केली आणि हा आश्रम त्यांचाच होता. त्या ठिकाणी सर्वांना आम्ही दाखवलं की भगवान श्रीकृष्णाची कशाप्रकारे भगवान श्रीकृष्णाने विद्या ग्रहण केलेली आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी प्रतिमाही लावलेल्या आहेत, आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी नुसती विद्याच ग्रहण केली नव्हती. संदीपानी ऋषीकडे ज्या वेळेला ते राहिलं होते त्यावेळेला भगवंताने फक्त विद्याच ग्रहण केली नव्हती, तर त्या ठिकाणी देवानं सेवासुद्धा केली होती. ज्या प्रकारे असं म्हणलं जातं की जेथे ज्ञानाचा पुरवंटा तेथे सेवा हा दारवंटा. तुम्हाला ज्ञान ग्रहण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी सेवा करावीच लागते. त्या प्रकारे भगवान श्रीकृष्णानं सुद्धा या ठिकाणी म्हणजे संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला गुरुवर्यांकडे शिकायला होते त्यावेळेला लाकडी आणणं वगैरे वगैरे किंवा सडा सारवण करणं, झाडू मारणं अशी कामं भगवान श्रीकृष्णानं सुद्धा केलेली आहेत. पण आपण एखाद्या देवाच्या ठिकाणी गेलो, आपण एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण लोकांना समजून सांगावं लागतं की बाबा इथं हे करू नका, तिथं ते करू नका, पण आपले लोक ऐकत नाही. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती आनंदमय वातावरण आहे आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं सुद्धा सेवा केलेली आहे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्या गुरुवर्यांकडे सेवा केलेली आहे. पण आपण आपल्या गावातल्या मंदिराची सुद्धा सेवा करू शकत नाही. आपल्या समाजाचं, आपल्या हिंदू धर्माचं एक खरंच दुर्दैव आहे की आपण कितीही आपण आपल्या धर्माला मानणारे जरी असलो तरी आपण आपल्या धार्मिक स्थळाला आपण तेवढी किंमत देत नाही जेवढी बाहेरचे लोक त्यांच्या धार्मिक स्थळाला किंमत देतात. आणि माझं फक्त सांगणं एवढं आहे की आपणच आपल्या धर्माला टिकवू शकतो. आपण आपला धर्म किती डुबत आहे हे सर्वांनी पाहायचं आहे. असो, आपण जास्त दुसरीकडे जाणार नाही. हा आपला तीर्थयात्रेचा विषय आहे. आपल्या तीर्थयात्रेमध्ये जे काही प्रसंग आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. तर हे पाहू शकता, हा आहे त्या ठिकाणचा कुंड, ज्या कुंडामध्ये असं म्हणलं जातं की पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी स्नान वगैरे करायचे आणि ह्या कुंडामध्ये बऱ्यापैकी मोठे मोठे कासव वगैरे, मासे वगैरे राहायचे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रतिमा आहेत ज्या भगवान श्रीकृष्णाच्या काळातील म्हणजे जे त्यांच्या गुरुवर्यांकडे जी विद्या ग्रहण करत होते ते विद्या कशाप्रकारे ग्रहण केली हे आपल्याला एका चित्र म्हणजे प्रतिमेच्या आधारे आपल्याला दाखवलेलं आहे आणि दर्शवलेलं आहे. आपण एका चित्राला पाहून त्याचा आनंद घेऊ शकता. खूप अतिशय सुंदर असं आहे. तसं आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला देवाचं दर्शन तर होऊ शकत नाही, पण आपण एवढं तरी पाहू शकतो त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला संदीपानी ऋषींकडे विद्या ग्रहण करत होते त्यावेळेला गुरूंची आज्ञा ही प्रत्येक विद्यार्थ्याला मानावीच लागते. मग ती आज्ञा काम करण्याची असो की ती विद्या नेमकी तुम्हाला काही प्राप्त करण्याची असो, गुरुवर्यांनी सांगितल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्या गुरुवर्याची आज्ञा ही पाळावीच लागते. त्याप्रकारे तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये सुद्धा दर्शवलेलं आहे. भगवान श्रीकृष्णानं आश्रमामध्ये सुद्धा सेवा केलेली आहे. तसेच सर्वांनी व्हिडिओचा आनंद घ्यायचा आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचा आहे. सर्वजण खूप आनंद घेत आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही ह्या प्रतिमा पाहत पाहत लगेच आम्ही पुढे गेलोत, कारण आम्हाला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करायचं होतं, संदीपानी ऋषींचंही दर्शन करायचं होतं. सर्वांच्या चर्चा वगैरे तुम्ही सर्वजण ऐकू शकता. पहा, गौरव सगळ्याच्या पुढे पळ नको तू.
नाही पण इथली माती पवित्र. लगेचच आम्ही मंदिरामध्ये पोहोचलोत आणि मंदिरामध्ये पोहोचल्याच्या नंतर तुम्ही हे व्हिडिओ जे पाहत आहात हा अलाउड नाही आहे, म्हणजे या ठिकाणी शूटिंग काढणं अलाउड नसतानासुद्धा आम्ही ही शूटिंग घेतलेली आहे, कारण आपल्याला यूट्यूबवरती सर्वांना दाखवायचं आहे. काही गोष्टी आपण यूट्यूबवरती पाहू शकतात. आता ह्या प्रतिमा म्हणजे काय, तर संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेला विद्याग्रहण करत होते भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा, त्यावेळेला देवासोबत काय काय झालं, कशी घटना झाल्या, ते सर्व चरित्र या ठिकाणी दिलेलं आहे, जे आपण भागवत कथेमध्ये सुद्धा ऐकत असतो किंवा कीर्तनकारसुद्धा आपल्याला समजून सांगतात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र नेमकं कशाप्रकारे झालेलं आहे, त्यांनी विद्या कोणाकडे ग्रहण केलेली आहे, विद्या कशाप्रकारे ग्रहण केलेली आहे, हे सर्व आपण पाहू शकता. त्यानंतर उज्जैन हे ज्या गोष्टीकरता प्रसिद्ध आहे असे भगवान श्री महाकालेश्वर मंदिर, त्या ठिकाणी आम्ही लगेचच पोहोचलो. आपण दर्शन व्हिडिओमध्ये सुद्धा करू शकता आणि याचा आनंदही घेऊ शकता. पहा अशा प्रकारे. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया अशा प्रकारे भगवान श्री शंकराचं आम्ही दर्शन केलं आणि दर्शन केल्याच्या नंतर सर्वजण लगेचच बाहेर येऊन बसलो. सर्वजणांनी बाहेर थोडी वेळ मंदिरामध्ये आराम केला, तीर्थक्षेत्रावरती थोडी वेळ बसलो आणि बसल्याच्या नंतर असंच आपली उज्जैनची यात्रा ही संपन्न झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना आमच्याकडून धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारे आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्यावा. जाता जाता भगवान शिवशंकराचं दर्शन घ्या आणि आयुष्यभर तुम्ही सर्वजण आनंदी राहा. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया अशा प्रकारे आपली यात्रा ही सर्व संपन्न झालेली आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.